नेहमी खेळाडूंसाठीच्या बसेसचं नियोजन केलं जातं, तशा 2 बसेस या ठिकाणी आलेल्या आहेत. सकाळी जर आपण बघितलं बरं सुस्मिता, माफ कर थोडंसं थांबवते. सध्या ही दृश्य आपण पहिले प्रेक्षकांना दाखवूयात. कशा प्रकारे मरीन ड्राईव्ह परिसरातली ही दृश्य आहेत. रस्ते खचाखच भरलेले आहेत, गाड्या या अडकलेल्या आहेत. ही ओपन डेक बस देखील पाहायला मिळते, ती देखील या गर्दीमध्ये अडकलेली पाहायला मिळते. वाहतूक कोंडी झालेली आहे. मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी इथे गर्दी केलेली आहे. ओपन डेक बसमधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघणार आहे. मात्र त्याआधीच इथे मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केलेली आहे. हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी चाहते इथे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि खचाखच जनसागर उसळलेला पाहायला मिळतोय. चालायलाही जागा नाहीये, पाय ठेवायलाही जागा नाहीये, अशी ही दृश्य, ना भूतो ना भविष्यती अशी ही दृश्य. आणि या संपूर्ण गर्दीमध्ये एक ओपन डेक बस देखील पाहायला मिळते आणि ती देखील या गर्दीमध्ये अडकलेली आहे. ज्या बसमधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघणार आहे किंवा जी विक्ट्री रॅली आपण म्हणतोय ती निघणार आहे, तीच बस या गर्दीमध्ये अडकलेली पाहायला मिळते. फॅन्सच्या गर्दीमध्ये ही ओपन डेक बस अडकलेली आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. कशा प्रकारे हा जनसागर उसळलेला आहे. आपल्या लाडक्या क्रिकेटरला पाहण्यासाठी, त्यांची प्रतिमा, त्यांचा फोटो आपल्या मनाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी आणि आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये देखील कैद करण्यासाठी कशा प्रकारे ही चाहत्यांनी गर्दी केलेली आहे. माझे सहकारी अमित मोडक देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमित, आपण ही दृश्य पाहतोय. ज्या ओपन डेक बसमधून ही विजयी मिरवणूक निघणार होती, तीच ओपन डेक बस फॅन्सच्या गर्दीमध्ये अडकली असल्याचं पाहायला मिळतंय. काय सांगू शकाल? बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये. मात्र ही दृश्य आपण पाहतोय. इतक्या मोठ्या प्रमाणात फॅन्सनं गर्दी केलेली आहे की ज्या ओपन डेक बसमधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघणार आहे, रॅली निघणार आहे, तीच बस या गर्दीमध्ये अडकलेली आहे. कारण मोठ्या संख्येनं चाहते मरीन ड्राईव्हवर पोहोचलेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, माझे सहकारी अमित मोडक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमित, ही दृश्य आपण पाहतोय. ज्या ओपन डेक बसमधून टीम इंडियाची मिरवणूक निघणार होती, तीच बस या गर्दीमध्ये अडकली आहे. बिलकुल प्राजक्ता, आता सर्वांना काळजी वाटते की ही बस जी निघाली होती ती आता गेल्या 2 तास झाले एकाच ठिकाणी अडकून आहे. परंतु आता टीम इंडियाची बस जी एअरपोर्ट वरून अजून निघालीच नाही, ती बस आता ट्रायडंट हॉटेल पर्यंत कशी पोहोचणार. त्याच्यानंतर त्या बसमधून उतरून ते खेळाडू या ओपन डेक बसमध्ये चढणार होते आणि त्यानंतर या विजय यात्रेला सुरुवात होणार होती. परंतु आता ही जी ओपन डेक बस आहे तीच अजून ट्रायडंट हॉटेल पर्यंत किंवा NCPF पर्यंत पोहोचली नाही आहे. तर आपले खेळाडू कसे पोहोचणार? ऍक्च्युली 5 वाजता या रॅलीला सुरुवात होणार होती, अपेक्षित होतं. परंतु आता जवळपास 6:30 वाजून गेलेले आहेत आणि अजून टीम इंडियाच एअरपोर्टच्या बाहेर आलेली नाही आहे. म्हणजे साधारणतः हा पूर्ण कार्यक्रम अजून लांबताना आपल्याला दिसतोय. तिकडे पावसाची चिन्ह आहेत. परंतु आता प्रशासन आणि पोलिसांच्या पुढे सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की ही बस इथून पुढे कशी आणि इच्छित स्थळापर्यंत कशी पोहोचायची. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केला आहे. परंतु त्या ग्रीन कॉरिडॉर जो केलेला आहे तो वानखेडे स्टेडियम कडे जातानाच आहे. जे एक आपल्याला खाली रस्ता दिसतोय तो वानखेडे स्टेडियम कडे जातानाच आहे. परंतु ही बस ट्रायडंट पर्यंत जायला देखील ग्रीन कॉरिडॉर लागेल याची बहुतेक पोलिसांना कल्पना आली नव्हती. एवढ्या लवकर एवढी गर्दी होईल असं पण पोलिसांना वाटलं नव्हतं. परंतु मला असं वाटतं की थोड्या वेळात सर्व पोलीस हे करतील आणि ती बस हळूहळू ट्रायडंट हॉटेल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु हे चॅलेंजच आहे एक प्रकारे पोलिसांसाठी की ओपन डेक बस आता NCPF पर्यंत कशी पोहोचवायची. निश्चितच अमित, जसं तुम्ही म्हटलात की 5 वाजता ही खरं तर मिरवणूक सुरुवात होणार होती त्याला, मात्र आता 6 वाजत आलेले आहेत. ज्या पद्धतीनं चाहते रस्त्यावर उतरलेले आहेत, ज्या पद्धतीनं हा जनसागर उसळलेला आहे, ते पाहून वाटतंय का की या संपूर्ण कार्यक्रमामध्ये किंवा या संपूर्ण नियोजनामध्ये काही बदल होऊ शकतो? मला असं वाटतं की एवढे फॅन्सची जी गर्दी झाली त्यांना निराश करणार नाही. परंतु ज्या प्रकारे ही गर्दी होते, बसच जर ती ओपन डेक बस NCPF पर्यंत पोहोचवता आली नाही तर मात्र कठीण होणार आहे. त्याशिवाय प्लेयर्सला घेऊन येणं हे देखील एक चॅलेंज आहे. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केलेला आहे. त्याशिवाय दुसरं हे होतं की हा
जो पूर्ण कार्यक्रम आहे तो स्टेडियम मध्ये होतोय आणि त्या वानखेडे स्टेडियम मध्ये जवळपास आता 60 ते 70 हजार क्रिकेट रसिक जमले आहेत अशी माहिती मिळते आणि हा कार्यक्रम जर उशीर होत गेला तर त्या सर्व रसिकांसाठी देखील एक अडचण होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे खूप मोठं चॅलेंज आहे, कारण एवढी अपेक्षा नक्कीच पोलिसांनी किंवा प्रशासनाने केली नसेल की एवढी गर्दी होईल, परंतु त्यापेक्षा जास्त गर्दी झालेली आहे. अपेक्षेपेक्षा लाखो क्रिकेट प्रेमी आलेले आहेत आपल्या हिरोंना भेटण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी. परंतु गेले 1 तास झाले आपण एअरपोर्टच्या बाहेर टीम कधी येते याची वाट बघितली जाते. त्यानंतर ही टीम तिकडनं बसमध्ये बसून NCPA कडे येईल आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू होईल. निश्चितच आम्ही जसं तुम्ही म्हटलात की ही चॅलेंजिंग सिच्युएशन आता झालेली आहे. वानखेडे स्टेडियमची कॅपॅसिटी आहे 35,000ची, मात्र 60 ते 70 हजार चाहते तिथे पोहोचलेले आहेत. रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम अजूनही काही तास लांबू